धावसंख्या वाढते 30 धावा धावफलकावर. शेवटचा चौथा अंतिम षटक मार्गस्थ. चेंडू हवेमध्ये, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवर येते. क्षेत्ररक्षक विनोद दक्ष फेक करतोय आणि फक्त एकच धाव मिळते. चांगला थ्रो, गुड थ्रो विनोद. धावसंख्या 1 ने वाढते 31. आणि हा निर्धाव चेंडू जातोय. धावफलकावर धावा आहेत 31. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय, झेल सोडते पंढरी, जीवनदान देते चंदू याला. 2 धावसंख्येनिशी धावसंख्या वाढते 33. चेंडू टाकून झालेले 4. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत पहिल्या डावातील. 33 धावा धावफलकावर आहेत. पुढे स्टेप आउट खेळलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. चंदू याच्या बॅट मधून जबरदस्त दुसरा षटकार आपण पाहतोय. धावसंख्या वेगाने भरारी घेते 39. आता मात्र एक सुस्थितीमध्ये जाली क्लब कामतगरा संघ. 4 चेंडू मध्ये तब्बल 14 धावांची खेळी साकारली होती चंदू याने. 2 षटकार समाविष्ट आहेत इनिंग मध्ये. धावफलकावर धावा आहेत 39. चेंडूला ड्राईव्ह केला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कव्हर बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर गेला होता चौकारासाठी. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला. धावफलकावर धावा आहे 43 आणि 44 धावांचं लक्ष आहे चेरोबा कोण या संघाला सामना जिंकण्यासाठी. चला नाणेफेक करण्यासाठी यायचं दिवा स्पोर्ट दिवा आणि सोनादेवी टेमगर. ग्राउंड क्रमांक 1 वर नाणेफेक केली जाणार आहे. दिवा स्पोर्ट दिवा आणि सोनादेवी टेमगर. चौवेचाळीस धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी चेरोबा कोण या संघाला. एक चांगलं लक्ष ठेवलेलं आहे.
दिवा स्पोर्ट दिवा आणि सोनादेवी टेमकर आहे. दिवा स्पोर्ट दिवा आणि सोनादेवी टेमकर दोन्ही संघ करणारे सज्ज राहत आहे. दिवा हॅलो हॅलो दिवा स्पोर्ट दिवा संघाचा संघनायक चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आपण. चेरोबा कोण संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. भगवान आणि दीपक लक्ष्य 44 धावांचं आवश्यक धावगती 11ची. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर 11.00 गतीने धावा पूर्ण कराव्या लागतील त्या चेरोबा कोण या संघाला. चला वेळ आपण कमी घ्यायचे पंच आपण वॉर्निंग द्यायचे वारंवार. खूप उशीर होते. नरेश येतो पहिले षटक घेऊन सामना करण्यासाठी सज्ज होते. दीपक मुकादम नॉन स्ट्राइक एंडला भगवान. चेंडूला अतिशय जबरदस्त पंच केलेला आहे. दीपक याने अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण बघितलं डीप पॉइंटला. त्यावर एक धाव पूर्ण करते दीपक. वैयक्तिक खातं खोलते संघाचं खातं खोलते. बिनबाद एक अशी सुरुवात आहे चेरोबा कोण आहे संघाची. नरेश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव फलकावर फक्त एक धाव आहे. लक्ष्य 44 धावांचं. नरेश शॉर्ट रनअप 5 ते 6 पावलांचा रनअप. चेंडूला पुल केलेला हवेमध्ये. चेंडू शॉर्ट मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा झेपावते. चेंडू फेक करतो. धावचीची संधी आहे आणि धाव बाद. पंचांचा इशारा काय होतो. नो बॉल चेक. चेक ठरतो या स्पर्धेमधला दुसरा गोलंदाज. चेक गोलंदाज ठरतोय. काल या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज चेकर गोलंदाज ठरला होता अमर कासने या संघाचा नाना. आणि या स्पर्धेमधला दुसरा चेकर गोलंदाज ठरतोय तो गोलंदाज नरेश. मात्र फलंदाज दुसरी धाव घेताना धावचीत बाद झालेला आहे. एकंदरीत 3 धावा मिळणार आहेत या चेंडूवर. तीन धावा मिळणार आहेत या चेंडूवर. फलंदाज मात्र धावचीत बाद झालेला आहे. भगवान याची खेळी संपुष्ट झालेली आहे. फेकीला 2 धावा आहेत. एक काही पलून काढली बरोबर. दुसरीला रनआउट झाला मग टोटल 3 धावा मिळतील. 3 धावा आणि 3 बरोबर. धावसंख्या वाढते 4. पहिली धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद झाला होता. भगवान पहिला गडी बाद होते. चेरोबा कोण संघाची धावसंख्या 1/4. सुजित येते संघाचा संघनायक. 44 धावांचं लक्ष्य आणि षटक पूर्ण करण्यासाठी रवी येते.
ज्याने फलंदाजी अतिशय चांगली केली होती, गोलंदाजी कशा प्रकारे करते बघायचं आहे. राईट आर्म ऑन द विकेट रवी. चेंडूला आडव्या बॅटने जमीन लगत खेळलेला आहे व्हीच्या शेप मध्ये. चेंडू डीप मिड ऑनला येते. चांगले क्षेत्ररक्षण विलासद्वारा. एक धाव पूर्ण केलेली आहे सुजितेने. धावसंख्या 1 ने हळूच पुढे सरकते 5. यानंतर दिवा स्पोर्ट दिवा आणि सोनादेवी टेमगर असा सामना रंगणार आहे. रवी राईट आर्म ऑन द विकेट. पुढे होऊन स्टेप आउट खेळलेला फ्लॅशिंग ड्राईव्ह. चांगले क्षेत्ररक्षण नरेश द्वारा डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यावर 2 धाव पूर्ण करते दीपक. धावसंख्या वाढते 7. रवी राईट आर्म ऑन द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होते सलामीवीर दीपक मुकादम. पुढे स्टेप आउट खेळलेला बॉलर बॅक ड्राईव्ह मात्र एक चौथी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते 8. आस्किंग रन रेटचा आपण जर विचार केला तर 11.00 गतीने धावा पूर्ण कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी शेरोबा कोहणे संघाला. रवी राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज सुजित. चेंडूला पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवते. चंदू चांगले क्षेत्ररक्षण करते. ओव्हर थ्रो होते आणि त्यावर 2 धाव पूर्ण करते सुजित. धावसंख्या 2 ने वाढते 10. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावर धावा आहेत 10. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. पाण्याची व्यवस्था करायची आहे. अजून तब्बल 34 धावांची आवश्यकता 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर दिवा स्पोर्ट दिवा आणि सोनादेवी टेमगर असा सामना रंगणार आहे मैदान क्रमांक 2 वर. स्प्रे कुठे आहे? स्प्रे आहे का? स्प्रे आहे का गुरु? स्प्रे लागते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज दिलीप येते दुसरी षटक घेऊन. चला वेळ कमी घ्या आपण. वेळे संदर्भात सहकार्य करायचे प्लीज.
अजून 34 धावांची आवश्यकता उर्वरित 3 षटकांमध्ये. कमीत कमी वेळ घ्यायचे आपण, प्लीज वेळे संदर्भात सहकार्य करायचे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. धावपलकावर धावा आहेत एकाकडे जमोबदल्यात 10. चेंडूला जबरदस्त पंच केलेला आहे. कव्हर पॉइंट डीप सीमारेषेच्या बाहेर जाते. चौकार. अतिशय चांगला फटका पंच केला होता चेंडूला. आखूड डब्याचा चेंडू. चेंडू चौकारणीशी धावसंख्या वाढते 14. चांगला आकार येते धावसंख्येला. खास करून दीपक मुकादम आणि सुजित यांच्यामध्ये चांगली भागीदारी झालेली आहे. दीपक 8 धावांवर खेळते. सुजित तब्बल 3 धावांवर खेळते. चांगली फटकेबाजी दीपक आणि सुजित या दोन फलंदाजांकडून. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दिलीप. चेंडूला पुढे होऊन स्टेपाडून खेळलेल्या जमिनीलगत क्षेत्ररक्षक चंदू झेपावतोय. गचाल क्षेत्ररक्षण डीप मिडॉनला आणि त्याचा फायदा घेत आहेत फलंदाज. 2 धावा पूर्ण करते दीपक. धावसंख्या 2 ने वाढते 16. दिलीप चेंडूला ऑन गॅप खेळलेल्या पुढे होऊन क्षेत्ररक्षक नरेश आहे. फेक करते. धावचीत बाद होतोय दीपक. दुसऱ्या विकेटचं पतन. जबरदस्त थ्रो आपण बघितला. 15 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होते. 16 एक धाव पूर्ण केली होती. म्हणजे एकंदरीत 17 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. पहिली धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगला थ्रो आला होता नरेशाचा आणि क्रीज सोडली होती आणि स्टंप उद्ध्वस्त केले होते ते गोलंदाज दिलीप याने. धावपलकावर धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात 17. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करते चिरोबा कोना संघ. मात्र दीपक चांगली फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. 11 धावसंख्येवर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज विनोद मैदानामध्ये दाखल झाल्या. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक वर सुजित संघाचा संघनायक. दिलीप जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाउंड झाला होता. गुडलँड स्पाड म्हणून सरळ निघून गेला होता निर्धावच्या रूपाने एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे 17. त्रिफलाची बाद होते. सुजित याची खेळी संपुष्टात. तिसरा फलंदाज बाद होते चिरोबा कोण या संघाचा 17 धावसंख्येवर. तीन बाद 17 अशी धावसंख्या आहे चिरोबा कोण संघाची. कल्पेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. तीन बाद 17. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दिलीप चेंडूला सोडून दिलेल्या डाव्या एस्टेनच्या खूपच बाहेर वळते. पंचांचा इशारा दे व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 18. खराब चेंडू दिशाहीन चेंडू आपण बघितला. चेंडूला
डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे, हलक्या हाताने जेंटल पुश. एक धाव मिळते त्यावर. फलंदाज कल्पेश वैयक्तिक खातं खोलते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 19. 25 धावांची अजून आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू आणि 25 धावा. आता मात्र इथून विनोद मुकादम आणि कल्पेश यांना मोठमोठे फटके खेळावे लागतील सामना जिंकण्यासाठी. हवाई सफर, हवाई यात्रा करावी लागेल. 2 चेंडू आणि 2 षटक शेष आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 19. रजनी तिसरे षटक घेऊन येते आणि सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज कल्पेश. बारा चेंडू आणि 25 धावा. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. कॉट बेंड, बाद होते कल्पेश. इष्टांच्या मागे अप्रतिम झेल टिपला होता इष्टी रक्षक धनराजेने. कुठल्या प्रकारे चूक केलेली नाही आणि कल्पेश हा बाद होते वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. धावफलकावर धावा स्थिर आहेत 19. दिनेश मैदानामध्ये नवीन फलंदाज जाते. चौथा फलंदाज बाद झालेला चेरोबा कोणी संघाचा. अजून जिंकण्यासाठी 11 चेंडू शेष आहेत आणि धावांची जी आवश्यकता आहे ती 25. रजनीश राईट आर्म ऑन द विकेट. पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. क्लीन बॉल, त्रिफलाचित, बाद होते दिनेश. 5वा फलंदाज तंबू मध्ये परतते चेरोबा कोणी संघाचा. धावफलकावर धावा स्थिर आहेत 19. चांगली गोलंदाजी रजनीश जी हॅट्रिक वर येते. बघूया जर हॅट्रिक पूर्ण केली तर पहिला गोलंदाज ठरेल या स्पर्धेमधला. विनोद पाटील मैदानामध्ये जाते नवीन फलंदाज. हॅट्रिक वर येते गोलंदाज रजनीश. आता मात्र 10 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी जी धावांची आवश्यकता आहे ती 25. 5 बाद 19 अशी धावसंख्या आहे. वेलकम गोपीनाथ चौधरी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत सोनादेवी टेमगर या संघामधून खेळताना. वेलकम विजय दादा चौधरी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सोनादेवी टेमगर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर सामना रंगणार आहे. दिवा स्पोर्ट दिवा. हॅट्रिक बॉल ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू डीप मिड ऑफला येते. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने आलोच पुढे सरकते 20. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. यानंतर दिवा स्पोर्ट दिवा आणि सोनादेवी टेमगराचा सामना रंगणार आहे. सोनादेवी टेमगर संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आडव्या बॅटने खेळलेला आहे चेंडू. मिड विकेट सीमारेषेकडे जातोय. हॅलो हॅलो. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत, बाद होते विनोद पाटील. विनोद पाटील याची खेळी संपुष्टात आलेली आहे. 21 या धावसंख्येवर 6वा फलंदाज बाद होते. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करते शिरोबा कोणा संघ.
अजून जिंकण्यासाठी तब्बल 23 धावांची आवश्यकता आणि चेंडू शेष आहेत 8 चेंडू 23 धावा. षटकार चौकार पेश करावे लागतील. खास करून विनोद मुकादम याच्याकडे मोठी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. गोलंदाज रजनीश. रजनीश राईट आर्म ऑन द विकेट. चेंडूला ड्राईव्ह केलेला व्हीच्या आकारामध्ये चेंडू डीप मिड ऑनला येतोय. क्षेत्ररक्षक दक्ष विलास बालू फेक करतोय. फक्त एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने आलूच पुढे सरकते. 22 निम्मा पल्ला पार केला. अजून 22 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शेष. 7 चेंडू 22 धावा. गोलंदाज रजनीश. दिनेश विनोद 2 धावांवर खेळतोय आणि दिनेश याला खातं गोलाचं बाकी आहे. चेंडूला ड्राईव्ह केलाय जमिनी लगत. चेंडू पुन्हा एकदा डीप मिड ऑनला येते. चांगली क्षेत्ररक्षण विलास द्वारा. दुसरी धाव घेताना हा ना होताना धावचित बाद होते. दिनेश याची खेळी संपुष्टात. 7वा फलंदाज बाद होते. सांघिक 23 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ संपलेला. 23 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. पंढरीनाथ मैदानामध्ये जातोय नवीन फलंदाज. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. मात्र अजूनही विनोद खेळपट्टीवर कायम आहे. विनोद हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे चेरोबा कोण या संघाचा आणि खूप अपेक्षा असतील. आता मात्र 7 गडी बाद झालेले आहेत चेरोबा कोण या संघाचे. 21 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 44 धावांचं लक्ष्य आहे. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते विलास. गुटापटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एस्टनच्या मागे. यष्टीरक्षक झेल टिपते आणि 8वा फलंदाज बाद होते चेरोबा कोण या संघाचा. धाव फलकावर धावा स्थिर आहेत 23. विनोद याची खेळी संपुष्टात आलेली आहे. प्रताप नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 23 या धावसंख्येवर 8वा गडी गारद झालेले चेरोबा कोण संघाचा. यानंतर बिग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. दिवा स्पोर्ट दिवा आणि सोनादेवी टेमगर. विलास राईट आर्म ऑन द विकेट. चेंडूला स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू जाते. आता मात्र एक सामन्यामध्ये औपचारिकता शेष राहिली असं म्हटलं तरी वावगड होणार नाही. कारण 4 चेंडू शेष जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची आवश्यकता आहे. इनसाइड आउट फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय. हाफ चान्स. सेफ लँडिंग होताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज धावचीत बाद होते. पहिली धाव पूर्ण केली होती आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावचीत बाद होते. 24 या धावसंख्येवर 9वा गडी गारद झालेला आहे. शेवटची जोडी मैदानामध्ये दाखल. शेवटची जोडी 9 गडी बाद झालेले आहेत चेरोबा कोण संघाचे. नंदू मैदानामध्ये दाखल होते नवीन फलंदाज. नॉन स्ट्राइक एंडला. स्ट्राइक वर पंढरी.
3 चेंडू शेष आहेत आणि शेवटची जोडी मैदानामध्ये. 3 चेंडू आणि 20 धावा. निर्धाव चेंडू जातोय, वेगवान चेंडू आपण बघितला. आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शेष राहिलेली आहे. औपचारिकता पूर्ण करायची आहे 2 चेंडू टाकून. चेंडू जाते लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या 25. एकतर्फी लढत आपण पाहतोय. सुरुवातीला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण जाली क्लब कामतगर संघाकडून बघायला मिळते. चांगला खेळ साकारलेला आहे आणि विजयी सलामी जाली क्लब कामतगर हा संघ विजयाकडे अग्रेसर होतोय. चेंडूला हलक्या हाताने खेळलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी आहे आणि अशा प्रकारे जाली क्लब कामतगर हा संघ विजयी. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक चेरोबा कोण.